नमस्कार मंडळी, रेसिपीज बाय निष्ठामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी आरोग्यासाठी लाभदायक असे अळीवाचे लाडू। एकदम मऊ आणि एकदम झटपट असे बनणारे लाडू आहेत आणि तितकेच पौष्टिक सुद्धा आहेत, म्हणजे आपल्या लहानांपासून थोरांपर्यंत सगळे आरामात खाऊ शकतात। चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलं आहे 3 वाटी ओलं खवलेलं खोबरं, 1 वाटी गूळ पावडर आहे आणि 1 वाटीच अळीव आहेत आणि सुक्या मेव्यामध्ये आहेत काजू बदाम आणि त्याचबरोबर आहे थोडीशी वेलची पावडर, 1 छोटा चमचा, अगदी आवडत असेल तर टाकायची आहे, नाहीतर नाही टाकली तरी चालेल। वेलची किंवा जायफळ काही टाकू शकता। आता फटाफट रेसिपीला सुरुवात करूया आपण। खोलगट अशी कढई घेतली आहे, त्यात 1 चमचाभर तूप टाकायचं आहे। तूप जास्त टाकायचं नाही आहे, 1 चमचा पुरेसा आहे। 1 चमचा घातल्यामुळे काय होतं ना, आपलं जे खोबरं आपण भाजू ना ते अजिबात तळाला चिटकणार नाही, म्हणून चमचाभर तूप घालणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर तूप अजिबात लागणार नाही। आता जे खवलेलं खोबरं आहे ते टाकायचं आहे आपण आणि त्याचबरोबर अळीव टाकायची आहे 1 वाटी। व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेतलेली आहे, काही खडे वगैरे असतील तर ते काढून टाकायचे आहेत, व्यवस्थित साफ करायचे आहे। आणि त्याचबरोबर गूळ पावडर टाकलेली आहे। इथे जर तुम्हाला गूळ जो ढेप असते गुळाची ती बारीक करून घेतलात तरीही चालेल आणि गूळ कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। जास्त गोड आवडत असतील तर गूळ अजून वाढवू शकता। आता हे सगळं मिश्रण जे आहे ना छान आपण मिक्स करायचं आहे। व्यवस्थित ते सगळं सारण जे आहे एकसारखं झालं पाहिजे। गॅस स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला आता हे सगळं मिश्रण जे आहे ना छान भाजून घ्यायचं आहे। 2 मिनिटं भाजलं की झाकण ठेवून 2 मिनिटं झाकून ठेवायचे। 2 मिनिटानंतर परत झाकण खोलून परत एकदा सगळं मिश्रण ढवळायचं आहे, म्हणजे ते तळाला चिटकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तूप टाकल्यामुळे शक्यतो ते चिटकत नाही, पण एक साईडनीच भाजलं जाईल, म्हणून ते सगळं साईडनी भाजल्या जाण्यासाठी व्यवस्थित सगळीकडून मिक्स करणं आवश्यक आहे। तर 2 मिनिटं परत 1 चमचा मारला की त्याच्यानंतर पुन्हा 2 मिनिटं आपण त्याच्यावर झाकण ठेवून व्यवस्थित सगळीकडून पसरवायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला 2 मिनिटं वाफ काढायची आहे आणि 2 मिनिटं परत वाफ निघाली की परत उघडायचं आहे। परत 2 मिनिटात त्यांना मिक्स करायचं आहे। छान सगळीकडून पूर्ण मिश्रण जे आहे वर खाली करायचं आहे। आता बघू शकता गूळ जे आहे आपलं वितळायची सुरुवात झाली आहे। आता असंच पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। असं कंटिन्यू आपल्याला 15 मिनिटं करायचं आहे। 15 मिनिटात 2-2 मिनिटांनी आपल्याला झाकण खोलून एक वाफ काढायची। आता बघू शकता आपला मिश्रण पूर्ण असं मस्त चिकट झालेलं आहे, म्हणजे लाडू बांधण्यासाठी आपला तयार आहे। पण तितकाच सुटसुटीत सुद्धा आहे आपला मिश्रण, एकदमच चिकट नाही आहे, पण गूळ मेल्ट झालंय, वितळलंय चांगलं आणि अजून त्याला वितळायचं आहे। म्हणून 15 मिनिटं सगळं आपलं मिश्रण जे आहे ना भाजणं अतिशय आवश्यक आहे। म्हणून 2-2 मिनिटांनी झाकण ठेवून एक वाफ काढून गूळ वितळवून घ्यायचं आहे आणि तितकंच भाजून सुद्धा घ्यायचं आहे। पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटं झाकण ठेवलं की 2 मिनिटांनी पुन्हा छान एक वाफ निघाली आपली की पुन्हा मिक्स करायचं आहे। असं कंटिन्यू मी 15 मिनिटं तरी केलेलं आहे, म्हणजे छान आपलं मिश्रण जे आहे ना मिक्स होऊन जातं, छान मिश्रण एकजीव होतं। आता बघू शकता जितकं आपलं मिश्रण चिकट झालेलं आहे ना तितकंच सैलसर आहे आणि चांगलं एकसारखं भाजलेलं आहे, सगळीकडून सगळ्या बाजूनी छान भाजलं गेलं आहे। आता काय करायचं आहे ना, गॅस बंद करायचे। एकूण 15 मिनिटे आपण भाजलं आहे सगळं मिश्रण। आता व्यवस्थित आपण गॅस बंद करणार आहोत आणि बघू शकता अजिबात तळाला चिटकलेलं नाही आहे मिश्रण। असं छान आपलं फळफळीत मिश्रण जे आहे तयार आहे। आता गॅस बंद करायची आहे आणि बंद गॅसमध्येच आता आपण टाकणार आहोत वेलची पावडर। ह्या जागी तुम्ही जायफळ पावडरसुद्धा टाकू शकता आणि त्याचबरोबर सुकामेवा। सुक्या मेव्यामध्ये मी घेतले काजू बदामाचे काप, अगदी ऑप्शनल आहे सुकामेवा, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं, असं काही नाही, पण एकदम पातळ काप करून टाकलेत म्हणजे मुलं देखील आरामात खाऊ शकतात। आता गॅस बंदच आहे, लक्षात असू द्या, गॅस बंदमध्येच हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करायचं आहे आणि किमान अर्धा ते पाऊण तास झाकण ठेवून पुन्हा तसंच ठेवायचं आहे, म्हणजे हलकसं थंड होईल। आता हे छान आपण मिक्स करून ठेवलं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंदच आहे, गॅस बंद करून ठेवलेला आहे आणि हे मिश्रण जे आहे ना आता आपण थंड करत अर्धा ते पाऊण तास आपण साईडला ठेवून देणार आहोत। म्हणजे एकदम पण थंड नाही करायचं आहे आपल्याला, हलकं कोमटच पाहिजे, म्हणून भारी भारी अर्धा तास आपण ठेवला ना की पुरेसा आहे।
आता अर्धा तास आपण झाकण ठेवून साईडला मिश्रण ठेवून देणार आहोत। आता अर्धा ते पाऊण तास मिश्रण आरामात थंड झालेलं आहे। पूर्ण थंड नाही करायचं आहे आपल्याला, हलकं कोमट असतानाच आपल्याला लाडू जे आहेत आपले बांधायला घ्यायचे आहेत। थोडं घट्टसर घ्यायचं आहे म्हणजे छान घट्ट बांधले जातील लाडू। आणि घट्ट हाताने आपण जसे रव्याचे लाडू वगैरे बांधतो तसंच बांधायचं आहे आणि फटाफट बांधले जातात। पण लक्षात असू द्या, मिश्रण जे आहे पूर्ण थंड होऊ देऊ नका, हलकं कोमट असतानाच लाडू बांधायला घ्या आणि असे फटाफट लाडू जे आहेत बांधले जातात। असेच आपण सगळे लाडू तयार करणार आहोत। भरपूर असं मिश्रण घ्यायचं आहे म्हणजे घट्ट लाडू बांधले जातील आणि तितकेच आतून मऊ सुद्धा राहतील, त्याची काळजी करू नका, अजिबात कडक होत नाही हे लाडू। मस्त मऊसर असे लाडू राहतात जे लहान मुलं देखील आरामात खाऊ शकतात किंवा आपले आजी आजोबा सगळेच खाऊ शकतात। इतके हे मस्त आणि कंबरदुखी वगैरे असेल स्त्रियांना वृद्धांना तर अगदी गुणकारी हे लाडू आहेत। अळीवाचे लाडू अगदी भारी बनून तयार होतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात। असेच आता आपण सगळे लाडू जे आहेत फटाफट बांधून घेणार। मिश्रण थंड व्हायच्या आधी सगळे लाडू फटाफट बांधायचे आहेत आपल्याला। आणि हे लाडू जे आहेत जास्त दिवस टिकत नाही, किमान आठवडाभर टिकतात, कारण आपण त्यात ओला खोबरा वापरलेला आहे। म्हणून शक्यतो फटाफट संपवून टाका आणि ते राहणार सुद्धा नाही आठवडाभर। रोज सकाळी एक लाडू खाल्ला ना किंवा मुलांना डब्याला दिला तरी अत्यंत उपयुक्त असे हे लाडू आहेत। थंडीत तर सगळ्यांनीच खावं, स्त्रियांनी वगैरे रोज सकाळी एक लाडू खाल्ला ना पुरेसा आहे। कंबरदुखी किंवा मुलांच्या इम्युनिटीसाठी वगैरे खूपच छान असे हे गुणकारी लाडू आपले तयार आहेत। आतून सुद्धा तितकेच मऊ आहेत आणि एअरटाईट डब्यात ठेवा तुम्ही, पण रोजच्या रोज तो डब्बा उघडून त्यात हवा जाऊ द्या, कारण ते एकदम पॅक राहिले ना की आपलं खोबरं जे आहे खराब होण्यास सुरुवात होते। म्हणून शक्यतो आठवड्याभरात लगेच संपवा। आणि ही व्हिडिओ कशी वाटली मला लवकर कळवा। आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत।